हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मटका कुल्फी रेसिपी बघणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवायला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। खूप कमी साहित्यामध्ये खूप छान अशी मटका कुल्फी बनवून तयार होते। तर त्यासाठी ते मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे। तर कढई आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे। याला शिजवायला वेळ लागतो, त्यासाठी आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। तर या कढईमध्ये मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे। त्याच्यातला 2 चमच इतकं दूध आपल्याला बाजूला थंड काढून ठेवायचं आहे। तर बाकीच्या दुधाला आपल्याला इथे बॉईल करून घ्यायचं आहे। दूध बॉईल होतोय तोपर्यंत आपण इथे एक स्लरी तयार करून घेऊया। तर जो आपण थंड दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे ना, त्यामध्ये 1 चमच इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे। 1/4 कप इतका मिल्क पावडर ॲड करायचा आहे। दोन्ही इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर चमचने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि स्मूथ अशी ते स्लरी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये एकही लम्स वगैरे राहायला नाही पाहिजे, म्हणजे आपण दुधात ॲड केल्यानंतर दुधामध्ये गुठळ्या होतील, दूध असं सॉफ्ट असं तयार नाही होणार आपला। त्यासाठी व्यवस्थित आपल्याला इथे मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे ढवळून। तर आपला मिक्सचर इथे तयार झालेला आहे आणि दूधसुद्धा व्यवस्थित बॉईल झालेला आहे। बघा, दुधातला पावभाग इथे आटलेला आहे। तर आपल्याला अर्धा लिटर दुधातला पावभाग इथे आटेपर्यंत दुधाला बॉईल करून घ्यायचं आहे। दूध व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची स्लरी तयार करून घेतली होती ती ॲड करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। शिजवून घेतल्यानंतर त्यामध्येच आपल्याला 1/3 कप इतकं मावा ॲड करायचा आहे। मावा ॲड केल्यानंतर चम्मचने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये। छान असा एकसारखा दूध झाला पाहिजे इथे, अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनिटं शिजवून घेऊया। शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरवी इलायची क्रश करून ॲड करून घ्यायची आहे। इलायची पावडर ॲड केल्याने खूप छान सुगंध येतो, एकदम बासुंदीसारखा सुगंध येतो। खरं तर आपल्याला आता बासुंदीच तयार करून घ्यायची आहे। तर आपली इथे बासुंदी तयार झालेली आहे। आता लगेच त्यामध्ये खूप छान असा कलर यावा त्यासाठी ते आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे शुगरला। त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 1/2 कप इतकं साखर घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला इथं कॅरमलाइज करून घ्यायची आहे। तर काय करायचं, गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, त्यामध्ये साखर ॲड करायचं 2-3 मिनिटापर्यंत, बिलकुल त्याला ढवळाढवळ करायचं नाही। 2-3 मिनिटानंतर ॲटोमॅटिक साखर पूर्णपणे विरघळायला लागते। तर इथे बघा तुम्ही 1 ते 2 मिनिटं झालेले होते आणि साखर ॲटोमॅटिक पूर्णपणे विरघळलेली आहे, म्हणजे आपला शुगर कॅरमलाइज तयार झालेला आहे। तर आता व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घेते आणि लगेच आपण जी इथे बासुंदी तयार करून घेतलेली आहे ना, त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर याच्याने खूप छान असा कलर येतो, त्यासाठी आपण ही प्रोसिजर केलेली आहे। जर तुम्हाला डायरेक्ट साखर ॲड करायची असेल तरी तुम्ही यामध्ये अर्धा कप इतकी साखर ॲड करू शकता। तर ॲड केल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर यामध्ये टाकल्याबरोबर खूप कडक होते साखर, तर टेन्शन घ्यायचं नाही, थोड्या वेळाने मेल्टसुद्धा होऊन जाते। तर व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता खूप छान अशी थिक बासुंदी बनवून इथे तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवत आहे, किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। आणि अशाच प्रकारचं आपल्याला इथे बनवून तयार करून घ्यायचं आहे मलाई। तर इथे मलाई आपली तयार झालेली आहे। लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। तर इथे बघा, पूर्णपणे इथे मी बाउलमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे आपली बासुंदी थंड झालेली आहे, बासुंदी म्हणा किंवा मलाई म्हणा, तयार झाली आहे थंड होऊन। आता माझ्याकडे असे डिस्पोजेबल ग्लास आहेत। तर जे चहाचे ग्लास असतात ना, ते सगळ्यात छोटे असतात, तर चहाच्या साईजचा आपण ग्लास इथे वापरायचा आहे। किंवा जर तुम्हाला डिस्पोजेबल नसेल तर तुमच्याकडे जर एखादी स्टीलचे ग्लास असेल ना, तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकता। तर इथे मी डिस्पोजेबल घेतलेला आहे, एक एक करून सगळे भरून घेतलेला आहे। आणि माझ्याकडे असा छोटूसा एक स्टीलचा ग्लाससुद्धा होता, तो सुद्धा इथे मी तुम्हाला भरून दाखवलेला। तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा हे करू शकता, किंवा छोटे छोटे वाट्या असेल, कप असेल, किंवा एखादी ग्लासमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही हे। तर अशा प्रकारे इथे भरून घेतल्यानंतर आपल्याकडे एक फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपर लावा, नसेल तर बटर पेपर लावा, किंवा पन्नी असते ना आपल्या घरामध्ये दुधाची वगैरे, ते सुद्धा कट करून यावर तुम्ही लावू शकता। तर व्यवस्थित इथे मी पॅक करून घेतलेला आहे बघा। आता पॅक करून झाल्यानंतर आपल्याला स्टिकसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायची, आईस्क्रीम स्टिक असते ना, तीसुद्धा लगेच आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। तर चाकूच्या साहाय्याने छोटंसं होल करून घ्यायचं आपल्याला, बघा अशा प्रकारे कट लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिकसुद्धा ॲड करून घ्यायची आहे। तर इथे मी एक एक करून सगळ्या आईस्क्रीम स्टिक इथे टाकून घेतलेलं आहे ग्लासमध्ये।
तर आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी. तर इथे मी पूर्ण ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मी रात्रीला ही आईस्क्रीम बनवलेली आहे आणि तुम्हाला सकाळला दाखवत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप छान आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. तुम्हाला मी फॉईल पेपर रिमूव्ह करून सुद्धा दाखवणार आहे. किती छान एकदम मडईदार मटका कुल्फी जशी असते की नाही मार्केटमध्ये, सेम तशीच आईस्क्रीम आपण आज घरी बनवून तयार केलेली आहे. आणि खूप कमी साहित्यसुद्धा लागलेलं आहे आईस्क्रीमसाठी. खूप जास्त काहीही लागलेलं नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये जे अवेलेबल नाही आहे असं काही नाही आहे. सगळं आपल्या घरामधलंच आहे. रेग्युलर रुटीनमध्ये जे आपण वापरतो तेच साहित्य वापरून मी मटका कुल्फी इथे बनवून तयार केलेली आहे आणि खूप छान सेटसुद्धा झालेली आहे. आणि तुम्ही हे डिस्पोजेबलमधलं बघितलं, तुम्हाला मी हे स्टीलच्या ग्लासमधलं सुद्धा बनवून दाखवलेलं आहे. बघा, तीसुद्धा किती छान क्रीमी अशी मटका कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. तर एक कटसुद्धा करून बघूया आपण की कशी क्रीमी आहे, की त्यामध्ये आईस क्रिस्टल जमा झाले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा, खूप छान अशी आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. यामध्ये एकही आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत. एकदम जशी मार्केटमध्ये भेटते तशीच मटका कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही मटका कुल्फी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.